ते रतन टाटाकडे बघ, मुकेश अंबानीकडे बघ, एवढे श्रीमंत असून देखील साधे राहतात. मार्क झुकरबर्ग, फेसबुक इन्स्टाचा मालक, एवढा साधा टी शर्ट घालतो असं नेहमी आपण कोणीतरी बोलताना ऐकलंच असेल, किंवा तुम्ही सुद्धा हे वाक्य बोलला असालच. पण त्यांना किंवा तुम्हाला काय माहिती की झुकरबर्गचा टी शर्ट $400 आहे, ज्याची इंडियन करन्सीमध्ये किंमत 33,000 इतकी होते. बिलिनियर्स म्हणजेच अब्जाधीश नेहमी साध्या आयुष्यात का राहतात? ते नेहमीच साधे दिसण्याचा प्रयत्न का करतात? त्यांच्याकडे इतका पैसा असून देखील एवढी साधी लाईफस्टाईल का जगतात? रतन टाटा असो, अंबानी अदानी असो किंवा राकेश झुनझुनवाला. इतकेच नव्हे तर परदेशातील एलन मस्क, मार्क झुकरबर्ग, वॉरेन बफेट हे बिलिनियर्स देखील एवढी साधी लाईफस्टाईल का जगतात? याच्या मागचं कारण काय आहे? का ते आपली श्रीमंती लपवण्याचा प्रयत्न करतात, की आपण बिलिनियर्स असून देखील साधे राहतो हे जगाला दाखवण्याचा प्रयत्न करतात? लोक नेहमीच त्यांच्या साधे राहणीमानाची चर्चा का करतात? त्यांच्या माइंडमध्ये ही गोष्ट कोणी फिट केली? पाहूयात या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आपल्या समाजामध्ये एखाद्याकडे थोडासा पैसा आला की त्याचे पाय हवेमध्ये असतात. त्याची लाईफस्टाईलमध्ये खूप बदल होतो. तो महागडे कपडे घेईल, महागडे गॉगल्स घेईल, बूट घेईल, चप्पल घेईल आणि शो अप करण्याचा प्रयत्न करेल. एखाद्याकडे पैसे नसताना देखील तो कर्ज काढून महागडे मोबाईल्स, 4 व्हीलर, बाईक्स, आयफोन अशा विविध गोष्टी घेऊन तो समाजामध्ये देखावा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. काही लोकांकडे बऱ्याच प्रमाणात पैसा असतो, पण ते अंगावरून गाळावर सोन्याच्या साखळ्या घालतात. भले त्यांना चालायला देखील येत नाही, पण हाऊस काही फिटत नाही. असो, पण बिलिनियर्स म्हणजेच अब्जाधीश एवढं साधं का राहतात? मित्रांनो, ही गोष्ट ऐकून तुम्हाला धक्का बसेल की हे अब्जाधीश जगापुढे स्वतःला साधारण दाखवण्यासाठी आणि तसेच आपण कामामध्ये किती व्यस्त असतो हे दाखवण्यासाठी त्यांनी एक टीम ठेवलेली असते. ही टीम नेहमी त्यांना एक साधारण व्यक्ती आणि सतत कामामध्ये व्यस्त असणारी व्यक्ती दाखवण्याचा प्रयत्न करते. या टीमचे हेच काम असते. परंतु या सर्व गोष्टींमधून अब्जाधीश काय साध्य करण्याचा प्रयत्न करतात? याचं उत्तर मी तुम्हाला 4 पॉईंट्समधून देईन. पॉईंट नंबर 1, विश्वास. प्रत्येक माणूस समोरच्या माणसाला त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या बोलण्या चालण्यावरून जज करत असतो. समजा एखादा माणूस हायफाय लाईफस्टाईल जगत असेल, त्याच्याकडे महागड्या गाड्या असतील, महागडे घर असेल, तर लोक लगेच म्हणतात हा काहीतरी स्कॅम करत असेल किंवा काहीतरी फ्रॉड करून याने एवढा मोठा गपाळा केला असेल, तेव्हाच तर याच्याकडे इतका पैसा आहे. मग त्याच्याकडे एवढा पैसा आला कुठून, असं नेहमी लोक विचार करत असतात. तुम्ही सुद्धा कोणाच्या बाबतीत असं केव्हा ना केव्हा बोला असालच. नीट आठवून पहा. साहजिकच आहे, आजपर्यंत मोठमोठे बिझनेसमॅननी असे स्कॅम केलेले आहेत. उदाहरणार्थ विजय मल्ल्या, मेहुल चोक्सी, नीरव मोदी, ललित मोदी या बिझनेसमॅननी लक्झरीज लाईफस्टाईल जगून लोकांना मोठेपणा दाखवला व शेवटी फ्रॉड करून विदेशात पळून गेले. त्यामुळे लोकांचा आणि बँकांचा बिझनेसमॅनवरून विश्वास उडाला. त्यामुळे आताचे बिलिनियर्स साधी राहणीमान जगतात, भलेही ती त्यांची प्रायव्हेट लाईफ लक्झरीज जगत असतील. त्यांची साधी राहणीमान ही गोष्ट दर्शवते की ती त्यांच्या लाईफपेक्षा कामावर जास्त फोकस करतात. पॉईंट नंबर 2, रिलेटेबिलिटी. ही गोष्ट अशी आहे जी माणसाला एकमेकांना जोडते, एकमेकांशी रिलेट करते. उदाहरणार्थ जसे परीक्षेत एखाद्याला मार्क आपल्या एवढेच पडतात, त्याचे मार्क्स आणि आपले मार्क्स सेम असतात, तेव्हा आपण त्याच्याशी रिलेट करतो आणि आपल्याला एक प्रकारचे समाधान मिळते. आपल्याला असं वाटते की वा, तर हा तर आपल्यातलाच माणूस आहे. ऋतिक रोशन दिसायला हँडसम आहे, शिवाय एक फेमस ॲक्टर आणि अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे आणि तो लोकांना फिट राहण्याचे, व्यायाम करण्याचे, योगा करण्याचे धडे देत असेल, तर तुम्ही व्यायाम कराल का? त्याचे व्हिडिओज बघाल का? त्याला फॉलो कराल का? त्याने दिलेल्या टिप्सचे तुम्ही नियमित पालन कराल का? याचं उत्तर आहे नाही. कारण त्याची बॉडी लँग्वेज, त्याचे राहणीमान आपण रिलेट करत नाही, आपण त्याच्याशी कंपेअरच करू शकत नाही. समजा त्याच जागी रामरामभाई सरांनी असे म्हणून व्हिडिओ बनवणारा अंकित बायनपुरे जर असेल, तर तुम्ही त्याचे व्हिडिओ बघाल, त्याच्यासारखी बॉडी बनवण्याचे स्वप्ने बघाल आणि तुम्ही त्याला फॉलो कराल. कारण तो इतका साधा सुद्धा राहतो की त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तो आपल्यातलाच एक माणूस आहे आणि तुमच्या मनात त्याची इमेज बनते. त्यामुळे तुम्ही त्याला कधीच विसरू शकणार नाही आणि त्याची कुठे ना कुठे चर्चा होते. सर्वांच्या बोलण्यामध्ये त्याचा विषय असतो. अगदी त्याप्रमाणेच बिलिनियर्स अशी साधी राहणी लोकांना दाखवतात आणि त्यांना तुमच्यापैकीच एक माणूस आहे असं दर्शवतात आणि लोकांचा विश्वास जिंकून घेतात. लोकांना देखील वाटते की हा एवढा मोठा माणूस असून देखील इतका साधा राहतो, असा त्याचा एक माइंडसेट बनतो आणि कंपनीची रेप्युटेशन वाढते. साहजिकच नकळत समाज एक प्रकारे त्यांच्याशी बांधला जातो. पॉईंट नंबर 3, जाहिरात. मित्रांनो, आता तुम्ही म्हणाल जाहिरातीशी आणि साध्या राहणीमानाशी काय संबंध? हाच तर मुद्दा महत्त्वाचा आहे बॉस. कारण जेव्हा एक बडी असते म्हणजे श्रीमंत व्यक्ती ज्याच्याकडे कशाची कमी नसते, ह्याच मोठ्या व्यक्ती जेव्हा एखाद्या सामान्य माणसाप्रमाणे राहायला लागतात, तेव्हा लोकांना त्यांचा हेवा वाटतो, मनामध्ये त्यांचा आदर वाटतो. उदाहरणार्थ रतन टाटा हे नेहमीच काहीतरी सोशल वर्क करतात, तसेच गरिबांसाठी मदत करतात. त्याचप्रमाणे आनंद महिंद्रा देखील समाजातल्या गरीब लोकांची मदत करतात. कोणी सामान्य माणूस काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करत असेल, तेव्हा आनंद महिंद्रा
हे वेळोवेळी पुढे होऊन त्यांना लागेल ती मदत करतात. या सर्व गोष्टीमुळे आणि त्यांच्या साधेपणामुळे लोक त्यांना कधीच विसरू शकत नाहीत आणि त्यांची जाहिरात आपोआप होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारच्या जाहिरातीची गरज लागत नाही. पॉईंट नंबर 4, सामाजिक संदेश. मोठी श्रीमंत व्यक्ती म्हणलं की संपूर्ण जगाचे त्याच्यावरती लक्ष असते. हे जे बिलियनर्स आहेत त्यांना लोक आपला आदर्श मानतात किंवा आपला रिअल लाईफ हिरो म्हणतात. एक प्रकारे त्या व्यक्तींचा समाजावर इन्फ्लुएन्स असा असतो. त्यामुळे येणाऱ्या यंग जनरेशनने फालतू पैसा न खर्च करता लक्झरीज लाईफच्या मागे न लागता शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करावे असा ते संदेश देण्याचा प्रयत्न करतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर जगातल्या टॉप बिलियनर्सला शो ऑफ करणे म्हणजे एखाद्या लहान लेकराप्रमाणे वाटते. थोडक्यात सांगायचं झाल्यास त्यांना ही गोष्ट क्रिंज वाटते. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये.